बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ। किसी में दम है तो हमको महाराष्ट्र निकाल के दिखाओ। हिंदी आणि भोजपुरीच बोलणार, मराठी बोलणार नाही अशी मुजोरी या रिक्षा चालकाने दाखवली आहे। आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना हो? आप किसकी रोटी खा रहे हो? महाराष्ट्र में यूनिट नहीं है, तुमको फटक फटक के मारेंगे। मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहे? स्वागतम सुस्वागतम। स्वातंत्र्य सैनिक सदाकांत ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परत भुईवाडा नायगाव विभाग आपल्या अभिजात मराठी भाषेला अभिवादन करत आपणा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे। भाषा इतका का गोंधळ चाललाय या विषयावरून? मुळात हा विषय इतका गंभीर होण्यापर्यंत आपण करत काय होतो तर आपण सगळे शांत होतो। चालतंय ना, चालू दे, ही विचारसरणीच कारणीभूत आहे। एक गमतीशीर उदाहरण सांगतो। एखाद्या चर्चगेट ते बोरिवली लोकल मध्ये 3 जण बसण्याच्या जागी 4थी जागा आपण आपुलकीने एखाद्याला देतो आणि नंतर तोच माणूस हळूहळू सरकत सरकत आपल्यालाच एका ढोंगणावर बसायला लावून स्वतः आरामात बसतो। आता सांगा, यात आधीच तिथे बसलेले मूर्ख की 4था बसायला आलेला हुशार? आपल्या भाषेच्याही बाबतीत असंच तर होत नाही का? कोणतीही भाषा ही तिच्या जागी श्रेष्ठच असते, कारण तिला तिचा तिचा असा स्वतःचा मोठा इतिहास असतो। मराठी भाषा, महाराष्ट्र, मुंबई आणि महत्वाचं म्हणजे मराठी माणूस, या चारही गोष्टी अविभाज्य आहेत। हे वेगळं सांगण्याची गरज नाही, नाही का? पण तरी तुम्हाला पुन्हा थोडंसं इतिहासात नेतो। तब्बल 2000 वर्षांपूर्वी मूळ संस्कृत भाषेपासून महाराष्ट्री प्राकृत आणि त्यातून ह्या माय मराठीचा जन्म झाला। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी। संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती, तिचा गोडवा 13व्या शतकातच लिहून ठेवला होता। बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। संत नामदेव, संत एकनाथ, तुकाराम महाराज, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, जनाबाई यांसारखे अनेक संत या महाराष्ट्र भूमीला लाभले आणि त्यांनी स्वतःच्या ओव्या, अभंग, श्लोक, चरण व इतर अजरामर साहित्य मराठी भाषेतूनच मांडले। आणि म्हणूनच ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। पुढे हा वारसा स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला। त्यावेळी सुरुवातीला मुघलांचं साम्राज्य असल्याने फारशी भाषेत सर्व राज्यकारभार चालायचा। सर्वसामान्य रयतेला ती भाषा समजण्या पलीकडची होती। स्वराज्यात आपलीच भाषा असायला हवी, जेणेकरून ती प्रत्येकाला समजेल, म्हणून महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात आणि इतर राज्यकारभारातही मराठी भाषा रुजवली। अध्यात्म, कला, संस्कृती याबरोबरच आपल्या महाराजांची शौर्यगाथा सांगणारी ही माय मराठी भाषा आणखी धन्य झाली। पुढे स्वातंत्र्य लढ्यातही मराठी भाषिकांचा मोलाचा वाटा होता। स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकजूट होणं ही सर्वात मोठी गरज होती, हे जाणून लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी लढा सुरू केला। लोकांनी एकत्र यावं म्हणून गणेशोत्सव, शिवजयंती यासारखे उत्सव सुरू केले। एवढंच नाही तर विनायक दामोदर सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, चाफेकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, S.N. जोशी यांसारख्या अनेक मराठी स्वातंत्र्य सैनिकांनीही मोठं योगदान दिलं। भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले व स्वतंत्र भारताचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठीच। बाबा आमटे, गाडगे महाराज, धोंडो केशव कर्वे यांसारखे समाज सुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दादासाहेब फाळके
पु ल देशपांडे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसारखी रत्न या भारतभूमीला महाराष्ट्रानेच दिली. महाराष्ट्रापासून मुंबईला आणि मुंबईपासून मराठी माणसाला वेगळं करण्याचा डाव कित्येकदा तरी झाला. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, जळगावची पाणी कारवार गोव्याची भाषिक राज्याची, तकाकली संगीन न्यायाची, फौज उठली बेनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश. मुंबई ही गुजरातची राजधानी बनवायची किंवा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा असे प्रयत्न त्यावेळी होत होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन हा अखंड महाराष्ट्र घडवला. पण आपण तो प्रत्येक वेळी हाणून पाडला. मराठी भाषा बोलणाऱ्या जनसंख्येच्या आधारे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हे कोणामुळे शक्य झालं तर केवळ मराठी माणसामुळे. पण आज खरंच बोलतो का आपण मराठी? सकाळी घराबाहेर पडल्यापासून रिक्षा टॅक्सीवाल्याबरोबर, रस्त्यावर भाजीपाला घेताना, किराणा दुकानात वस्तू घेताना, बस ट्रेनचं तिकीट काढताना, हॉटेलात ऑर्डर देताना, अहो एवढंच कशाला, साधं आपल्या लेकरांशी सुद्धा मराठीत बोलत नाही आपण. आई बाबा कमी आणि मॉमडॅड म्हणून घेण्यात आपल्याला मोठेपणा वाटतं. या सगळ्याचा काय परिणाम झालाय एकदा ऐका. मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडल्या आहेत. नगर नायगाव मध्ये असलेली सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक मराठी शाळा बंद पडली आणि 15 वर्षात पालिकेच्या तब्बल 72 शाळा बंद असल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईमध्ये गेल्या 6 वर्षांमध्येच मराठी माध्यमाच्या 40 शाळांना टाळं लागल्याची आकडेवारी समोर आली. मराठी शाळाच बंद होतात. आज अनेक ठिकाणी मराठी माणसाला घरं नाकारली जातात. अनेक सोसायट्यांमध्ये कुकिंग नॉनव्हेज फूड इज नॉट अलाउड. मराठी माणूस आणि मुस्लिमांना मांसाहारी म्हणून घर देण्यास नकार दिलाय. इस सोसायटी में ये नहीं चलता, वो नहीं चलता असे परप्रांतीयांकडून नियम लादले जात आहेत. सरकारचं त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा कायदा, अहो पण कशासाठी? आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीसाठी भांडतो, त्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. कारण आपण आपली जागा स्वतःहून इतरांना देऊन बसलोय. मुंबईमध्ये आज फक्त 18 ते 20% मराठी माणूस उरलाय. आता ही संख्या शून्यावर जाण्याआधी जागं होणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात प्रगती तर होताना दिसतेय. एसी लोकल, मेट्रो, मोनोरेल, सीलिंक, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन या सगळ्या सुविधा येत आहेत खऱ्या. पण हे सगळं कोणासाठी? बाहेरून आलेल्या लोंढ्यांसाठी, जे म्हणतात मुंबई तुम्हारे बाप का है क्या, मराठी नहीं बोलेंगे पटक पटक के मारेंगे. त्यांच्यासाठी मराठी भाषा वाचवण्याची नाही, खरं तर वाचण्याची जास्त गरज आहे. हो, वाचनामुळेच तुम्हाला मराठी भाषेचा खरा इतिहास कळेल. मगच तुम्ही वर्तमानात ही तिची परंपरा जपाल आणि भविष्यात आपलीच मुलं, नातवंड पसायदान, मनाचे श्लोक, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती असा अभिमानाने म्हणून दाखवतील. आणि तेव्हाच आपले कान आणि मन तृप्त होईल. चला तर आपण सगळे एकत्र येऊन आपल्या विघ्नहर्त्याला मिळून साकडं घालूया. विघ्नहर्त्या, आपली ही माय मराठी भाषा प्रत्येक मराठी माणसाच्या मुखामुखात रुजू दे. तुझ्या आशीर्वादानं भरभरून समृद्ध होऊ दे आणि खऱ्या अर्थानं ही माय मराठी अभिजात होऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया.